जर आपल्याकडे सकारात्मक ऊर्जेचा साठा असेल, आपल्या कामांमध्ये सातत्य असेल आणि आपण फक्त आपल्या सकारात्मक ऊर्जेचा साठा वाढवण्याच्या मागे लागलेलो असू, तर आपल्याला हवं ते नक्कीच मिळेल. नमस्कार मंडळी, मी सायली, तुमची जवळची मैत्रीण. आपण बऱ्याच छान छान गोष्टी ठरवतो आणि तसं करण्याचा प्रयत्नही करतो. पण काही लोकांच्या ठराविक वर्तवणुकीचा परिणाम आपल्या सकारात्मकतेवरती होतोच. अशा वेळेला त्या लोकांना प्रतिक्रिया देण्यासाठी किंवा आपल्या स्वतःसाठी स्टँड घेण्यासाठी म्हणा, किंवा जी काही परिस्थिती निर्माण झालेली आहे त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आपल्याकडे जी ऊर्जा असते ती ऊर्जा कमी पडते. आणि एकदा का आपली ऊर्जा कमी झाली, सकारात्मक ऊर्जा कमी झाली, की मग आपल्याला आनंद वाटेनासा होतो. आनंद वाटेनासा झाला की मग आपल्याभोवती तसेच व्हायब्रेशन्स तयार होतात आणि आपण पुन्हा तशाच परिस्थितींना स्वतःवरती ओढावून घेतो. आपल्या कुटुंबात किंवा मित्रपरिवारामध्ये असे लोक असतात ज्यांच्यासोबत थोडा जरी वेळ घालवला तरीही आपल्याला निराश वाटतं, आपला उत्साह कमी झाल्यासारखं वाटतं. आणि म्हणूनच ना आपण थोडं स्वार्थी होऊन बघूयात. स्वतःचा अशा लोकांपासून बचाव करून बघूयात, अशा लोकांना टाळून बघूयात. कारण ना या अशा लोकांसोबत कितीही सकारात्मक चर्चा करायची म्हटलं किंवा त्यांच्या अवतीभोवती असताना कितीही प्रोडक्टिव्ह रुटीन ठेवायचं म्हटलं तरी कुठे ना कुठे त्यांच्या नकारात्मक ऊर्जेचा आपल्याला त्रास होतोच. आपल्याला आपलं अंतर्मन सांगत असतं, आपल्याला भावना येत असतात की एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर उदास वाटतंय, काही लोकांचा त्रास होतोय, त्यांच्या सानिध्यात नको जावंसं वाटतंय. त्यावेळेला स्वतःला तिथे जाणं थांबवायचं. कधी कधी ना आपल्या भावनांवरती, आपल्या अंतर्मनावरती विश्वास ठेवणं खूप जास्त गरजेचं असतं. बरं, आता तुम्ही असं म्हणाल की काही लोकांना टाळता येत नाही, ते लोक घरातच असतात किंवा अगदीच आपल्या आजूबाजूला सततच वावरत असतात. मग काय करायचं? कारण अशा वेळेला त्यांना टाळणं किंवा घरातून निघून जाणं शक्य नसतं, बरोबर ना? मग मला सांगा, ह्या लोकांना टाळायचं म्हणजे काय? की त्यांच्यासोबत मोजकंच बोलायचं. आपण काय करतो, प्रत्येक समोरच्या व्यक्तीच्या कृतीला रिॲक्शन देत बसतो आणि तिथे आपलं चुकतं, तिथे आपलं नुकसान होतंय. समोरच्या व्यक्तीवरती त्याचा परिणाम होतो का? नाही. आपली ऊर्जा ते लोक चोरून घेतात, आपली ऊर्जा तिथे कमी पडायला सुरुवात होते. आणि म्हणूनच ज्या वेळेला एखादी नकारात्मक घटना आपल्या आजूबाजूला घडते, जी आपल्याला आवडेनाशी असते किंवा आपल्याला आवडेनासं कोणी बोलतं, त्यावेळेला प्रत्येकच वेळी त्यांना रिॲक्शन दिली पाहिजे, त्यावरती प्रतिउत्तर दिलं पाहिजे, हे गरजेचं आहे का? तिथून निघून आपण दुसऱ्या रूममध्ये जाऊच शकतो ना, किंवा एखादं पुस्तक काढून वाचू शकतो, किंवा एखादं छानसं गाणं ऐकू शकतो, कानामध्ये हेडफोन्स टाकून निवांत बाल्कनीमध्ये बसू शकतो. बरेच उपाय आपल्याला माहिती असतात, आपल्याला ते करायचेही असतात. पण काय होतं, जेव्हा समोरचा व्यक्ती काहीतरी बोलतो ना, त्यावेळेला ना आपल्याला स्वतःला प्रूफ करायचं असतं की नाही, तुम्ही जे बोलताय ना ते चुकीचं आहे आणि मी कशी बरोबर आहे, हेच आपल्याला सतत सांगायचं असतं. समोरच्याची चूक आपल्याला दाखवायची असते. मान्य आहे, कदाचित ते चुकीचे हे असतील, पण तिथे तो वेळ आपण उगाचच वाया घालवतो, कारण आपल्या सांगण्याने काहीच होणार नाहीये. आणि ह्या विषयावरती मी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा. आर्थर शॉपेनहॉवर काय म्हणतात माहिती आहे? जर तुम्ही कधी एखाद्या व्यक्तीच्या मूर्खपणाला किंवा हलकटपणाला सामोरे गेलात तर त्यामुळे मुळीच दुःखी होऊ नका किंवा रागावू सुद्धा नका. ह्या उलट त्याकडे तुमच्या ज्ञानात भर घातली जात आहे ह्या दृष्टीने पहा. तुमच्या समोर उलगडले गेलेले हे मानवतेविषयीचे एक नवीन वास्तव आहे. त्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन एखाद्या निपुण खनिजशास्त्रज्ञासारखा असला पाहिजे, जो खनिजांची सर्व बारीक सारीक वैशिष्ट्ये तपासून पाहतो. आपल्याला ना आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये माणसाचे वेगवेगळे रूप बघायला मिळणारच आहेत. आयुष्याच्या प्रत्येक स्टेजवरती आपल्याला वेगवेगळी लोक भेटणार आहेत, वेगवेगळ्या मानसिकतेची लोक भेटणार आहेत. काही लोकांच्या संपर्कात आपण जास्त वेळ येणार नाही, पण काही लोकांच्या संपर्कात आपल्याला सतत यावं लागेल. मग अशा वेळेला आपण प्रत्येक व्यक्तीच्या मानसिकतेचा त्रास करून घेणार आहोत का? आता तुम्ही म्हणाल की त्रास आपोआपच होतो, मग काय करायचं?
मग ह्या त्रासामधून बाहेर पडण्याचे मार्ग शोधायचे. बऱ्याचदा 99% वेळा आपण फक्त प्रॉब्लेम घोकत बसतो. असं होतंय, असं होतंय, तसं होतंय, तसं होतंय. आणि तिथून आपण बाहेर पडण्याचे सगळे मार्ग बंद करतो. कारण आपल्याला फक्त जे घडतंय तेच बोलत राहायचंय की असंच होतंय आणि तसंच होतंय. आपण कधी असा विचार करतो का की हां, आता हे असं होतंय, इथे माझं काय चुकलं की जेणेकरून मला त्रास झाला. परिस्थितीमध्ये आपलं काही चुकलेलं नसतं. समोरच्या व्यक्तीच्या चुकीमुळे आपल्याला त्रास होत असतो. पण जेव्हा आपण समोरच्या व्यक्तीला रिॲक्ट करतो, प्रतिसाद देतो, त्यावेळेला मात्र आपलं चुकलेलं असतं आणि ते लक्षात येणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आजूबाजूला वावरणाऱ्या लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करायला आपण सुरुवात केली ना की आपण आपोआपच शांत होतो. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते त्यावेळेला ही असं का म्हणाली असेल, हिच्या मनामध्ये काय चालू असेल, नेमकं कोणत्या बेसिसवरती ही व्यक्ती असं आपल्याला बोलतीये, एक प्रोजेक्ट म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मानसिकतेकडे बघायचं. खूप जास्त खोलवर आपल्याला घुसायचं नाहीये, पण आपण वरवर जर समजून घेतलं ना की हा, या व्यक्तीला ना कदाचित लहानपणापासून हेच वातावरण मिळालं असेल किंवा जे काही असेल. ह्या विषयावर मी बऱ्याच वेळेला बऱ्याच व्हिडिओजमधून बोलली आहे, त्यामुळे मी पुन्हा पुन्हा तेच सांगणार नाहीये. मी तुम्हाला इतकंच सांगेन की समोरच्या व्यक्तीच्या वागण्याचा अभ्यास करायचा, ती असं का वागतीये ह्याचा अभ्यास करायचा, जेणेकरून आपल्याला त्रास होणार नाही. त्या व्यक्तीला प्रतिसाद देण्यामध्ये, एक्सप्लेनेशन देण्यामध्ये आपली ऊर्जा वाया जाणारच आहे आणि ती व्यक्ती असं का वागतीये ह्याचा विचार करण्यामध्ये सुद्धा आपली एनर्जी वाया जाणारच आहे. मग ती व्यक्ती असं का वागतीये ह्याचा अभ्यास केल्यामुळे एनर्जी वाया जरी जात असली तरी देखील आपल्या ज्ञानामध्ये भर होतीये आणि आपल्याला एक प्रकारचा रिलीफ मिळतोय, एक समाधान मिळते. त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून आपली एनर्जी जर वाया जात असेल तर कदाचित ते आपल्यासाठी चांगलंच आहे. आपण सगळे ना खूप असं वरवरचं आयुष्य जगतो, म्हणजे अगदी आतपर्यंत कोणत्याही गोष्टीच्या खोलवरपर्यंत आपण घुसतच नाही. इतरांविषयी, स्वतःविषयी सुद्धा आपण सरळ सरळ आपली मतं सतत बदलत असतो आणि प्रत्येक व्यक्तीला चुकीचं ठरवण्यामध्ये मात्र आपल्याला फार जास्त इंटरेस्ट आलेला असतो. आता माझ्या या वाक्यामुळे कदाचित तुम्हाला वाईटही वाटू शकतं की आता समोरची व्यक्ती चुकीची आहे तर तिला चुकीचं म्हणणं पण चुकीचं झालं का, तर अजिबात नाही. फक्त मला इतकंच म्हणायचंय की त्या व्यक्तीला चुकीचं ठरवून काहीही साध्य होणार नाहीये. पण जर आपण सोडून दिलं तर आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण साध्य करून घेऊ शकतो आणि आपल्याला शेवटी आपली प्रगतीच साधायची आहे ना. मग त्यांना चुकीचं ठरवण्यासाठी इतकं महत्त्व आपण आपल्या आयुष्यामध्ये का देतोय? सोडून देऊयात ना. या सगळ्या कचाट्यात नको ना अडकायला. आपल्याला खूप छान छान गोष्टी करायच्या आहेत, आपल्याला खूप सुंदर आयुष्य जगायचं आहे. जर शक्य असेल तर घरातून बाहेर पडूयात. सतत ही लोक घरात असतील तर मग आपण बाहेर पडून काहीतरी करूयात. तेही करणं शक्य नसेल तर संध्याकाळच्या वेळेला, सकाळच्या वेळेला मंदिरांमध्ये जाऊन बसूयात, घराजवळच्या बागेमध्ये जाऊन फिरून येऊयात, मैत्रिणींना फोन करूयात, मैत्रिणींना भेटायला जाऊयात. किंवा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घडतात अलीकडे सगळीकडे, असे ग्रुप शोधून काढून तिथे जॉईन होऊयात. हा उपाय मी तुम्हाला कितीदा सांगितलेला आहे की विकेंडला किंवा महिन्यातून एकदा असे काही ग्रुप्स असतात जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतात. तिथे आपण जॉईन झालो की आपली सकारात्मक ऊर्जा आणखी वाढते आणि आपल्या आयुष्याचं ध्येयच हे असायला पाहिजे की माझी सकारात्मक ऊर्जा कधीही संपायला नको, सतत ती वाढत गेली पाहिजे. मिनिटाला, क्षणाला मी काय करू शकते ज्यामुळे माझ्याकडे असलेल्या सकारात्मक ऊर्जेचा साठा हा वाढत राहील. आणि आणखीन एक गोष्ट महत्त्वाची काय माहिती आहे, जेव्हा आपल्याकडे असलेला सकारात्मक ऊर्जेचा साठा भरपूर वाढतो त्यावेळेला आपल्या आजूबाजूचे लोक सुद्धा सकारात्मक व्हायला सुरुवात होते. आपल्याला बोलून समोरच्या व्यक्तीला सुधारायचं नाहीये, आपल्याला आपल्याकडची सकारात्मक ऊर्जा वाढवायची आहे, जेणेकरून त्या सकारात्मक ऊर्जेचे व्हायब्रेशन्स घरामध्ये तयार होतील आणि ते व्हायब्रेशन्स एखाद्या नकारात्मक व्यक्तीला सुद्धा सकारात्मक होण्यासाठी भाग पाडतील. मला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की आपली सकारात्मक ऊर्जा राखून ठेवण्यासाठी आपण सतत प्रयत्न केला पाहिजे.
आपल्याला असे बरेच लोक आजपर्यंत भेटलेले आहेत आणि पुढेही भेटतील, ज्यांच्यामुळे आपली नकारात्मकता कदाचित वाढू शकते. पण आपण सतत स्वतःचं संरक्षण करत राहिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की हेच आपल्या आयुष्याचं ध्येय असावं की माझी सकारात्मक ऊर्जा कधीही कमी पडणार नाही. या सगळ्या नकारात्मक विचारांच्या लोकांपासून दूर कसं जायचं हे सगळं शोधत बसण्यापेक्षा, तो प्रयत्न करण्यापेक्षा या लोकांना रिस्पॉन्स किती द्यायचा ह्यावरती आपण काम करूयात. कारण हे लोक आपल्याला कुठे ना कुठे कधी ना कधी भेटणारच आहेत. त्यांच्यापासून दूर जाणं अशक्य आहे. पण त्यांना कसा रिस्पॉन्स द्यायचा आहे, त्यांच्या वागण्यावरती काय प्रतिक्रिया द्यायची आहे, त्यांच्या बोलण्याला कितपत मनावर घ्यायचं आहे, ह्या गोष्टीवरती काम करणं शक्य आहे. आणि म्हणूनच शरीराने जरी आपण त्यांच्यापासून दूर जात नसलो तरी त्यांना आपण विचारांमधून काढून टाकूयात.